शरीर पावलं पावली अनुभव येतात. त्याच अनुभवामध्ये चालत आल्या पालखीतून या पालखीचा कोण मालक नाही, कोण वाली नाही, कोण धनी नाही. त्या भगवंतानं या जगाच्या मालकानं तुमच्या आमच्या लोकांच्या जीवावरती हा प्रपंच शोधलेला आहे. पण तुम्ही आणि लोक या जगाच्या मालकाचा प्रपंच करतोय. म्हणजे आज विठ्ठल जर बघायला गेलं तर 70-75 बाळूमामाची बकरे असे 19 ठिकाणी पालखी चढत विसावा आदमापूर उघड्यावरचं अन्नदान फिरतं अन्नक्षेत्र. जगाच्या पाठीवरती एक नवं असं अन्नक्षेत्र आहे, ते फक्त बाळूमामा. आज तिथं तर उद्या तिथं बाळूमामाचा प्रपंच हा कायम पाठीवर आहे. मामाचा प्रपंच हा कायम पाठीवर आहे. आज या गावाला असणार, उद्या त्या गावाला असणार. त्या जगाच्या मालकाचा प्रपंच कायम पाठीवर आहे. मामांनी आपण जर तुम्ही भाकुमतीत ऐकलं असेल तर मामांच्या भाकुमतीमध्ये एक वाक्य होतं. एक दिवस अख्ख्या जगातल्या देवी देवताच्या मंदिराला कोळसा लागते आणि त्या दिवशी बाळू धनगराचा डंका हा जगामध्ये गाजला. एक दिवस अख्ख्या जगातल्या देवी देवताच्या मंदिराला कुलप लागते आणि त्यावेळेस बाळू धनगराचा डंका जगामध्ये गाजला. म्हणजे जर बघायला गेलं पाठीमाग कोरोनाचा काळ आला आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये पूर्णपणे मंदिरं बंद झाली, तीर्थक्षेत्र बंद झाली. विशेषतः बाळूमामाचा आदमापूरचं मंदिर देखील त्या ठिकाणी बंद केलं गेलं. बाळूमामाचं आदमापूरचं मंदिर देखील त्या ठिकाणी बंद केलं गेलं आणि मामाने सांगितलं होतं त्यावेळेस बाळू धनगराचा डंका जगामध्ये गाजणार आहे. आणि पूर्णपणे मंदिरं बंद केली गेली, तीर्थक्षेत्र बंद केले गेले. आपल्याला आपलं घर सोडून, आपलं दार सोडून दुसऱ्याच्या दारामध्ये जाण्याची परवानगी दिली जात नव्हती, किंवा आपलं गाव सोडून, आपलं शिव सोडून दुसऱ्याच्या गावामध्ये जाऊ दिलं जात नव्हतं. 4-4-5-5 लोकांना एका जागेवरती थांबू दिलं जात नव्हतं, एका जागेवरती जमू दिलं जात नव्हतं. एखादा जर छोटासा कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमात जर 5-50 लोक जमली मंडळी तर त्या ठिकाणी कोरोना व्हायचा. पण त्या काळातलं बाळूमामाचं आजपर्यंत रेकॉर्ड आहे मंडळी. ज्या काळामध्ये आपल्याला 1-1, 2-2 लोकांना एका जागेवरती उभा राहू दिलं जात नव्हतं, त्या काळामध्ये बाळूमामाच्या तळावरती हजारो संख्येने लोक आरतीला महाप्रसादाला उपस्थित राहायची होती. ज्या काळामध्ये आपल्याला आपलं घर सोडून, आपलं दार सोडून घराच्या बाहेर पडू दिलं जात नव्हतं, त्या काळामध्ये बाळूमामाच्या पालख्या आज तिथं उद्या तिथं फिरत होत्या. ज्या काळामध्ये 5-5, 10-10 लोक जर एका ठिकाणी जमले गेले तर त्या ठिकाणी कोरोना व्हायचा. पण त्या काळात बाळूमामाचे रेकॉर्ड आहे. बाळूमामाच्या त्यावेळेस 18 पालख्या होत्या. त्या 18 पालख्यामध्ये एकही कोरोनाचा पेशंट बघायला मिळाला नाही किंवा ऐकायला मिळाला नाही. या भगवंताची ताकद आहे, या बाळूमामाची ताकद आहे. मामाने सांगितलं होतं वैद्याचे न चाले जेथे मामांचे उपाय तेथे. वैद्य देखील उपचारासाठी मामाजवळ, वैद्य देखील उपचारासाठी मामाजवळ येणार आहे. कोल्हापूरचे गरुड डॉक्टर, त्या भगवंतानं जगाच्या मालकानं 3 मोठी चटणी चालून त्या गरुड डॉक्टरचा कॅन्सर घालवला. आणि कित्येक असे अनुभव सांगायला गेलं तर रात्र दिवस पुरणार नाही. जो या ठिकाणी मनोभावी सेवा करतो त्याला दररोज हा भगवंत बाळूमामा दिल्याशिवाय राहणार. कानातून डोळ्यात 4 बोटाचं अंतर आहे, कानातून डोळ्यात 4 बोटाचं अंतर आहे. मुख कसं बोलतंय, पांगळ कसं चालतंय, आज लोकांचं ऐकत बसण्यापेक्षा स्वतः अनुभव घेणं काळाची गरज आहे. स्वतः अनुभव घ्या. भगवंत चालता बोलता देव आहे. एक वाहती गंगा आहे, जोपर्यंत वाहते आहे तोपर्यंत त्या गंगेमध्ये हात धुतला जातो. एकदा कोरडे पडल्यानंतर वाळूमध्ये हात जाणार. एक छोटासा आपल्याला अनुभव सांगतो. नंतर लगेच बऱ्याचशा